नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला होता. शिवसेना भाजपमध्ये तणाव वाढला होता. काल गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवण्यासाठी घोषणा केल्याने हा कलह थांबला. मात्र आता गीते विरुद्ध ढिकले कलह वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय व भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी अर्ज भरला होता. मात्र त्यानंतर नाशिकची जागा शिवसेनेला सुटल्याने माघारीच्या दिवशी गणेश गीते यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याने त्यांनी माघारी घेतली. मात्र त्यामागे भाजपमधील काही लोकप्रतिनिधी असल्याचा आरोप गीते यांनी केला होता. आपल्यावर दबाव येऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता गणेश गीते यांनी बंधू गोकुळ गीते यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र काल त्यांना ही माघार घ्यावी लागली. राजकारणामुळे कुटुंब फुटतं हे मला ठाऊक आहे, म्हणूनच माझ्या पाठीशी उभे राहताना माझ्या भावाचा राजकीय बळी जाऊ नये या विचाराने मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने त्याला थांबण्याची विनंती केली आहे. गोकुळने घेतलेला निर्णय हा कौटुंबिक शांततेसाठी आहे असा अत्यंत भावनिक खुलासा भाजप नेते गणेश गीते यांनी केला. तसेच गोकुळ गीते आजपासून राजकीय निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. या माघारी मागील अंतर्गत राजकारणावर प्रसारमाध्यमांशी बोलताना गणेश गीते यांनी पूर्व विधानसभेचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्यावर गंभीर आरोप केला. विधान परिषदेसाठी आपण निवडणूक लढण्यासाठी तयारी करत होतो, मात्र ही जागा शिंदे सेनेला सुटली. त्यावर आमदार ढिकले यांनी आपणच ही जागा भाजपला सुटू नये यासाठी प्रयत्न केले असे एका नगरसेवकाशी बोलताना सांगितल्याचा आरोप गीते यांनी केलाय. ते आमच्या नगरसेवकांनाही दमदाटी करत होते असाही आरोप गीते यांनी केलाय. एका नगरसेवकाला देखील ढिकले यांनी तू गीते यांची फार वाहवाह का करतो असा प्रश्न केल्याचा दावा गीते यांनी केला. आता निवडणुकीत व्हीप देण्यासाठी शहराध्यक्ष कर्तव्याने काम करतील असेही ते म्हणाले. गीते यांनी आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांचा नामोल्लेख केल्याने अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.